मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी राजभवनातून देहरादूनला त्यांनी प्रस्थान ठेवलेलं आहे। ते देहरादूनला निघालेले आहेत। त्याची दृश्य आपण बघतोय। मावळत्या राज्यपालांनी राजभवन सोडलेलं आहे। ते देहरादूनला निघालेले आहेत। त्याची ही दृश्य भगतसिंग कोश्यारी यांच्यावर प्रचंड टीका झालेली होती। त्यांच्या वक्तव्याने त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती। त्यांच्या विरोधात आंदोलनही होत होती। अखेर त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आणि राजभवनातून मुंबईतून ते निघालेले आहेत। देहरादून करता ते निघालेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देहरादूनला निघालेत त्याची। मावळत्या राज्यपालांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरोप दिला आणि ते देहरादूनला निघालेले आहेत। राजभवन त्यांनी सोडलेलं आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल आता असतील 22, पण हे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देहरादूनला रवाना होत आहेत। शेतमालाला हमी भाव म्हणजे मृगजळच झालाय। राज्यातल्या अनेक बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी होते। न्यूज 18 लोकमतनं हरभऱ्याला हमीभावाचा केलेला हा पंचनामा। बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक, हमीभावापेक्षाही कमी भावात शेतमालाची खरेदी, हमीभावाचा नियम बाजार समित्यांकडूनच पायदळी। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा विकण्यासाठी आलेले हे हवालदिल शेतकरी पहा। हरभऱ्याला भाव किती मिळतो हे त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय। घाम गाळून पिकवलेला हरभरा व्यापारी कवडीमोल भावाने विकत घेत आहेत। हरभऱ्याला 5335 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आहे। बाजार समितीतले व्यापारी मात्र हरभरा 4000 ते 4650 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करतायत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय। आज हरभरा आणला, आज आमचा कमी भावात गेला, पण आम्हाला कमीत कमी 53-54 पर्यंत भाव पाहिजेत, पण भेटे ना। आता किती भाव मिळाला तुम्हाला? 45 ते 50 रुपये भाव भेटले, म्हणजे 500 रुपयाचा लॉस झाला। 500 नाही, 800 रुपयाचा लॉस झाला। अरे शासनाने द्यायला पाहिजे, शासन दे ना। बाजार समितीत हमी भावापेक्षा कमी भावाने होणाऱ्या खरेदीवर प्रशासक मात्र कागदी उत्तर देऊन आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतायत। कुठंतरी आपल्याला मग काहीतरी सक्ती घालून द्यावी लागेल की बाबा एवढा जो शासनाचा जो दर आहे प्रचलित, तर त्याच्यावरती बिलकुल बोली बोलायची नाही, त्याच्यावरतीच बोली बोलायची, असं काहीतरी आपल्याला ठरवून त्यांना द्यावे लागेल। शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी हमीभाव वाढवल्याच्या राणा भीमदेवी थाटात घोषणा केल्या जातात, पण सरकारी हमीभावाची अंमलबजावणी होत नाही। त्यामुळे सरकारी हमीभाव हे शेतकऱ्यांसाठी केवळ मृगजळ ठरलंय। किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम।